जालना महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून प्रभाग क्रमांक 7 मध्ये सध्या जोरदार रस्सीखेच पाहायला मिळतोय। या प्रभागातील मोदीखाना परिसरात फेरफटका मारला असता स्थानिक महिलांनी माजी नगरसेवक विष्णू वाघमारे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे चित्र दिसत आहे। जालना महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक 7 मध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे। येथील मोदीखाना परिसरातील महिलांशी संवाद साधला असता त्यांनी माजी नगरसेवक विष्णू वाघमारे यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले। आमच्या हाकेला धावून येणारा आणि प्रभागात विकास कामे करणारा नेता म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो, अशा भावना महिलांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केल्या। यावेळी स्थानिक नागरिकांनी आपल्या काही मूलभूत मागण्याही मांडल्यात। प्रभागातील गरिबांसाठी महानगरपालिकेचे स्वतंत्र मोफत हेल्थ क्लिनिक असावे, जेणेकरून उपचारांसाठी लांब जावे लागणार नाही, अशी मागणी नागरिकांनी केली आहे। या व्यतिरिक्त प्रभागात दररोज घंटागाडी येणे, उघड्या नाल्यांवर ढापे टाकणे आणि लहान मुलांच्या शिक्षणासाठी प्रभागात अंगणवाडी उभारणे अशा मागण्यांवर रहिवाशांनी भर दिलाय। विशेषतः प्रभागातील तरुण पिढी वाचवण्यासाठी व्यसनमुक्ती आणि दारूबंदी व्हावी अशी आग्रही मागणी महिलांकडून करण्यात आली। या प्रभागातील नागरिकांच्या प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे: आरोग्य, प्रभागात महापालिकेचे मोफत क्लिनिक सुरू करणे, शिक्षण, लहान मुलांसाठी स्थानिक स्तरावर अंगणवाडीची व्यवस्था, स्वच्छता, नियमित घंटागाडी आणि नाल्यांचे कव्हरेज, सामाजिक, परिसरात व्यसनमुक्ती मोहिमेला गती देणे आणि दारूबंदी करणे। विष्णू वाघमारे यांनी मागील कार्यकाळात केलेली कामे आणि त्यांचा जनसंपर्क पाहता प्रभाग क्रमांक 7 मधील लढत अत्यंत रंजक ठरणार आहे। मतदार राजा नक्की कुणाच्या पारड्यात आपले मत टाकतो हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होईल। विष्णू वाघमारे हे चांगले नगरसेवक आहे। त्यांनी आम्हाला मोदीखान्यात एक हॉस्पिटल उघडून द्यायचं, बस एवढी मागणी आहे। काय नाव तुमचं? माझं रेखा राजेश राशरकर। नगरसेवक आम्हाला हाच पाहिजे, काहून की हा लहानपणापासून आमच्या जवळचा नगरसेवक आहे। म्हणजे आम्हाला कसं घरच्यासारखे वाटते। हे फोन लावलं की हजर, पुढं प्रेस जरी पडलं अर्ध्या रात्री की पहिलं सगळ्यात पहिले त्यांचा नंबर असतो। लग्नाच्या कार्यक्रमाला हर एक याच्यामध्ये आमच्यात सामील असते, काहून की आम्हाला घरच्यासारखे येते। कुठल्या आता प्रभागामध्ये कुठल्या अडचणी सध्या बाकी आहेत? अडचणी सध्या आता काही नाही। हे चंबरवरती आमच्या जरा ढापणे टाकायचे राहिलेले, त्यांना सांगितलं, ते म्हणे वहिनी टाकू, थांबा थोडं, तेवढी अडचणी। आणि कचऱ्याची गाडी पण येते, पण आमच्या गल्लीमध्ये कसं गाड्यांमुळे जरा गाड्यांना लागतं ना हे, त्याच्यामुळं कसं किरकिऱ्या होऊन जात्या, त्यामुळं ते म्हणे कसं गाड्या सरकवतो मी, आम्ही कचऱ्याची गाडी आणतो। अजून काही मागण्या असतील आपल्या? काही अजून काही मागण्या नाही आमच्या। आम्हाला हे चांगले आहे, पहिल्यापासून चांगले आहे। लाडक्या बहिणीचे फॉर्म बी आमचे त्यांनीच भरले अंगणवाडीमधून। कोणी भरले? विष्णू वाघमारे। हमारे विष्णु ने ना बहुत काम करा। हमारा नल की पाइपलाइन लिया, रोड बनाया, नाला बनाया, और आगे भी वही हमारे को होना। हमारे वार्ड से विष्णु आम्हाला जो पहिले तोच पाहिजे आम्हाला। विष्णू वाघमारे। तेच का? दुसरे नाही? नाही, दुसरे नाही। दुसरे का नाही? नाही, आम्हाला पाहिजे, चांगले काम करते। आता काय समस्या आहे तुमच्या सध्या तर सांगायचं? काही नाही, काहीच नाही, चांगलं आहे सगळं। आम्हाला नगरसेवक विष्णू वाघमारेच पाहिजे आहे। त्याच्यानंतर त्यांनी बरेचसे कामं केलेले आहेत आणि काही कामं त्यांचे रोखलेले आहेत, जेणेकरून आमची मागची जी नाली होती तर ती अगोदर त्यांनीच केली होती, पण ते आता काही कारणास्तव ती खराब झालेली आहे, तर ती व्यवस्थित करून देणे। त्याच्यानंतर जे गोरगरीब लोक आहेत तर त्यांना व्यवस्थित राहण्याची सोय करून देणे त्यांनी। जे परत ह्या विभागामध्ये अंगणवाडी नाही आहे ह्या गल्लीत, तर त्यांनी कम से कम एक अंगणवाडी तरी खोलून द्यावी, की जेणेकरून जे मुलं इकडं तिकडं हिंडतात तर ते हिंडणार नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला व्यसनमुक्ती गाव पाहिजे, दारू ही बंदच पाहिजे सरकारकडून। आम्हाला एवढीच मागणी, आम्हाला काहीच लागत नाही, जेणेकरून दारूमुळे चांगले घरं हे उद्ध्वस्त होऊ राहिले आणि ते पराक्रम त्यांच्या मुलांवर पडताय वाईट संस्कार। ही पिढी चालण्यापेक्षा ही पिढी कुठेतरी थांबली पाहिजे। यासाठी आमचं मागणं एकच राहील की काही करा, पण ही दारू बंद करा। आपल्याकडे तरी पाणी येतं का वेळेवर? पाणी येतं, हप्त्यातून आठवड्यातून एक वेळेस पाणी येतं, पण ते पाणी पण आम्हाला
भरपूर येतं, पण ते पाणी आम्हाला 2 टप्प्यात पाहिजे. एक रविवारी किंवा मंगळवार असो किंवा बुधवार असो, ह्या 2 टप्प्यात पाणी आम्हाला विभागणी पाहिजे अजून काय- नगरसेवकांकडून आम्हाला. आणि परत आम्हाला आरोग्यासाठी एक छोटंसं दवाखाना म्हणा, असं काहीतरी गोरगरिबांसाठी तर मोफत म्हणून करून द्यायला हवी त्यांनी सुविधा, की इमर्जन्सीमध्ये काही अडचण आली तर आम्ही डायरेक्ट कोणालाही गरज पडली तर आम्ही डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये नेऊ शकू. अशा प्रकारे आम्हाला त्यांनी अजून सुविधा करून देण्यात मदत करावी. आणि आम्ही त्यांनाच निवडून आणणार हे आमचं पण वचन आहे. पण मग त्यांनी पण त्यांच्या याच्यावर आम्हाला कामं करून द्यायला पाहिजे. जे म्हणतात की आम्ही करू पण त्यांनी केले, पण अजून त्यांनी आम्हाला करायला पाहिजे. आणि जे शिक्षित आहे तर त्यांना काहीतरी म्हणजे कामाची सोय लावली पाहिजे, की जेणेकरून ते पोट भरू शकतील. अशा प्रकारे काहीतरी कामाची सुविधा त्यांनी काढून द्यावी. महिलांना जे म्हणतात की आम्ही तुम्हाला 90% 100% आरक्षण देऊ, पण ते आरक्षण म्हणजे महिलांना भेटत नाही आहे. जे पुरुष वर्ग म्हणतात की आम्हाला तुमची गरज नाही, निघा, तर त्या अशा महिलांसाठी त्यांनी काहीतरी सुरक्षा म्हणून घर व्यवस्था करून देणे. प्रतिनिधी निकिता गुंजकर, NTV न्यूज मराठी, जालना.